नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हास्तरीय ऑनलाईन तासिकेमध्ये अर्थात मिशन आरंभ मध्ये मी आज या ठिकाणी आपलं स्वागत करतो। आज आपल्याला जो टॉपिक शिकायचा आहे यासाठी आपल्याला एक तासिका उपलब्ध झालेली आहे। आजचा जो टॉपिक आहे या टॉपिक बद्दल थोडीशी अगोदर माहिती घेऊया आणि मग सविस्तर त्याच्या डिटेल्सकडे जाऊया। बघा, आज आपल्याला इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा जो टॉपिक अभ्यासायचा आहे हा इंग्रजी विषयाचा टॉपिक आहे। या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसेल विषय इंग्रजी आणि याचा घटक काय आहे तर क्रिएटिव्ह रायटिंग असा हा घटक आहे। आपण शिष्यवृत्ती परीक्षेचं भाग 2चं पुस्तक जेव्हा आपल्या हातात घेतो आणि अनुक्रमणिका आपण बघतो त्यावेळेस आपल्याला क्रिएटिव्ह रायटिंगचे अनेक टॉपिक त्याच्यामध्ये खालच्या भागामध्ये अनुक्रमणिकेच्या दिसून येतील। तर त्या क्रिएटिव्ह रायटिंग टॉपिक मधलाच आजचा एक टॉपिक त्याचं तो जो उपघटक आहे त्याचं नाव आहे डायलॉग। तर अशा पद्धतीचा आज टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे। मी या ठिकाणी माझं नाव दिलंय महेश मारुतराव थोरात, जिजामाता माध्यमिक विद्यालय खानापूर तालुका शेवगाव। तर आज आपण आपल्या टॉपिककडे आपण जाऊया। टॉपिकचं नाव आहे डायलॉग, क्रिएटिव्ह रायटिंग मधला डायलॉग। ठीक आहे, पुढे जाऊयात। आता सर्वात प्रथम आपल्याला क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे काय, व्हॉट इज क्रिएटिव्ह रायटिंग हे समजून घेणं गरजेचं आहे। आता क्रिएटिव्हिटी हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला असेल। क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता। तर क्रिएटिव्ह रायटिंग या शब्दाचा अर्थ आपल्याला दिसतोय, क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे सर्जनशील लेखन। कशा पद्धतीने आपण वेगवेगळे टॉपिक सर्जनशील पद्धतीने कल्पना शक्तीने पेपरमध्ये उतरवतो किंवा त्याचे पर्याय आपण निवडून त्या प्रश्नांची उत्तर सोडवतो, तर त्याच्यावर आधारित हा टॉपिक क्रिएटिव्ह रायटिंग। आणि त्या टॉपिक मधला आज आपण जो सब टॉपिक शिकतोय त्याचं नाव आहे डायलॉग। तर या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसेल की डायलॉग म्हणजे मराठी भाषेमध्ये आपण त्याच्यासाठी शब्द वापरतो संवाद। तर असा हा डायलॉग टॉपिक। आता खाली आपल्याला दिसेल की या टॉपिकसाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ते किती गुणांसाठी असेल। तर या डायलॉग या टॉपिकसाठी एक प्रश्न आपल्याला निश्चितपणे विचारला जाऊ शकतो आणि तो प्रश्न आता या शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रत्येक प्रश्न हे 2 गुणांचेच असतात हे आपल्याला कल्पना आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जर परीक्षेमध्ये विचारला गेला तर निश्चितपणे 2 गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे आणि अगदी सोपा आहे। याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं व्याकरण नाही, हिअर नो पार्ट ऑफ ग्रामर, कसल्याही प्रकारचा ग्रामरचा टॉपिक नाही किंवा इतर गुंतागुंतीचा असं काही नाही। अगदी सोपं संवाद म्हणलं, डायलॉग म्हणलं की आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने। तर टॉपिक कडे जाऊया, पुढच्या स्लाइड मध्ये बघूया की डायलॉग म्हणजे काय। आता टॉपिकला खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। बघा, सर्वात प्रथम आपल्याला डायलॉग या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे। डायलॉग म्हणजे काय त्याचा अर्थ समजून घेऊया आणि नंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याच्याकडे आपल्याला लक्षपूर्वक काळजीपूर्वक त्याचं अवलोकन करावं लागेल, अशा पद्धतीचे मुद्दे बघूया आणि नंतर उदाहरणांकडे जाऊया। मला खात्री आहे, आय एम शुअर, तुम्हाला निश्चितपणे हा टॉपिक अतिशय सोपा वाटेल आणि तुम्ही निश्चितपणे आपण जे अनेक उदाहरणं यामध्ये घेणार आहोत ते निश्चितपणे तुम्ही सोडवताल अशी मला खात्री आहे। चला मग सुरुवात करूया, समजून घेऊया व्हॉट इज डायलॉग, त्याचा अर्थ समजून घेऊया। आता डायलॉग म्हणजे काय, आता तुम्ही कित्येक वेळेस हा शब्द ऐकला असेल। आपण एखादा चित्रपट बघितला की त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो की मला चित्रपटातले डायलॉग खूप आवडले, का डायलॉग सुंदर होते, किंवा आपण शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी असं डायलॉग आपलं संवाद चालूच असतो। डायलॉग म्हणजे मराठीमध्ये संवाद, आपला संवाद बोलण्याचा चालूच असतो किंवा आपण म्हणतो संवाद आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने डायलॉग म्हणजे काय, संवाद। तर आता हा शब्द तयार कसा झालाय ते बघूया। डायलॉग शब्द, तर डायलॉग हा शब्द तयार कसा झाला बघा। डायलॉग हा शब्द 2 शब्दांपासून तयार झालाय। त्याची जर आपण फोड केली तर कशा पद्धतीने, डायलॉग मधला हा डाया, डाया या शब्दापासून आणि आणखी दुसरा एक शब्द काय, लॉगस, अशा 2 ग्रीक शब्दांपासून, हे 2 ग्रीक भाषेतले शब्द आहेत। डाया असेल, लॉगस असेल, हा ग्रीक भाषेतले शब्द आहेत आणि डायलॉग हा ग्रीक भाषेतूनच इंग्रजी भाषेमध्ये नंतर आलेला शब्द आहे। तर जसे आपले मराठीमध्ये
किंवा इंग्रजीमध्ये वेगवेगळे शब्द असतात तसेच हे ग्रीक भाषेतले शब्द. तर याच्यातला अर्थ समजून घेऊया. आता या ठिकाणी डाया, डाया म्हणजे काय? डाया म्हणजे च्याद्वारे किंवा च्या माध्यमातून, च्याद्वारे तयार झालेला किंवा च्या माध्यमातून तयार झालेला. आणि पुढे लॉगस म्हणजे काय बघा, लॉगस म्हणजे शब्द. लॉगस म्हणजे काय? शब्द. थोडक्यात डायलॉग हा शब्द एकत्रित संयुक्तरित्या बनवला तर डायलॉगचा अर्थ काय होतो? मग शब्दाच्या द्वारे किंवा शब्दाच्या माध्यमातून. बरोबर आहे की नाही? तर यालाच म्हणायचं संवाद. आता संवाद आपण रोज करतो त्याच्यासाठी आपण शब्दच वापरतोय आणि मग याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी कळलाय की शब्दाच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीने डाया आणि लॉगस अशा दोन शब्दांपासून हा डायलॉग शब्द तयार झालाय. अँड इट इज अ ग्रीक वर्ड. एवढं एक ध्यानात ठेवायचं तुम्ही, हा ग्रीक शब्द आहे. हे काय आपल्या प्रश्नोत्तराच्या याच्यात येणार नाहीये, पण आपल्या जनरल नॉलेजच्या ज्ञानामध्ये हे निश्चित भर टाकणार आहे. ठीक आहे, पुढच्या स्लाइड कडे जाऊया. आता या ठिकाणी डायलॉग म्हणजे काय हे आपल्याला कळलंय. त्याची एक व्याख्या आपण बघूया, डेफिनेशन. या व्याख्येतून तुम्हाला डायलॉग आणखी कळायला मदत होईल. पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला या ठिकाणी डेफिनेशन डायलॉगची बघायची की व्हॉट इज डायलॉग. डायलॉग म्हणजे काय हे व्याख्येतून आपल्याला आणखी कळण्यास मदत होईल. बघा, मी अगोदर व्याख्या वाचतो, तुम्ही स्क्रीनकडे लक्ष द्या. डायलॉग इज अ रिटन or spoken exchange of words between one or more characters. बघा, अतिशय सोपी व्याख्या आणि खाली मराठीत वाचली तर आणखीनच समजायला सोपी जाईल. दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये लिखित किंवा शाब्दिक स्वरूपात झालेली शब्दाची देवाणघेवाण म्हणजे संवाद होय. बघा, आता या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी क्लिअर होतील. डायलॉग म्हणजे काय? तर डायलॉग दोन प्रकारे होऊ शकतो. एक तर काय, रिटन प्रकारे आणि दुसरा स्पोकन प्रकारे. म्हणजे आता तुम्ही दोन मित्र, खेळाची सुट्टी झाली, सॉरी खेळाचा तास असेल किंवा मधली सुट्टी शाळेची झाली, तेव्हा मैदानावर दोन मित्र बाजूला जातात आणि एकमेकांशी एखाद्या विषयावर तुम्ही बोलतात. म्हणजेच दोघांमध्ये तुमच्या काय चालू असतो? संवाद चालू असतो. हा संवाद कशाच्या माध्यमातून झाला? शब्दांच्या माध्यमातून झाला विद्यार्थी मित्रांनो. पण तो कसा आहे? रिटन आहे का स्पोकन आहे? म्हणजे लिखित आहे की शाब्दिक आहे? तुम्ही एकमेकांशी बोलले, कोणत्या स्वरूपात बोलले? शाब्दिक स्वरूपात बोलले. तुम्ही कशाचा वापर केला? शब्दाचा वापर केला. म्हणजे काय? तर हे डायलॉग साठी तुम्ही माध्यम शब्दांचं वापरलं आणि ते कोणत्या स्वरूपात? शाब्दिक स्वरूपात शब्द वापरले तुम्ही. मग आणखी एक आपल्याला व्याख्येतून इथं समजून घ्यायचंय. इथं लिखितही एक शब्द आलेला आहे, लिखित. या ठिकाणी रिटन शब्द आलेला आहे. रिटन म्हणजे काय? लिखित. उदाहरणार्थ आज आपण बघतो की सोशल मीडिया, व्हॉट्सअप किंवा फेसबुक, इंस्टाग्राम हे अगदी डेव्हलप झाले. पण मागील काही काळात आपण गेलो की तेव्हा ह्या सगळ्या सुविधा नव्हत्या. त्यावेळेस आपण किंवा आपले आई वडील आपल्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी, संपर्क करण्यासाठी पत्रव्यवहार करत असत. आपण पत्र लिहायचो. मग आता समजा आपल्या वडिलांनी, आपल्या आईने आपल्या मावशीला पत्र लिहिलं, इकडून पत्र लिहिलं, ते पोस्टाच्या द्वारे पाठवलं, बरोबर. तर तिकडून पत्र ते मावशीला पोहोचलं आणि मावशीने परत त्याच्या उत्तरासाठी काय केलंय? पत्र लिहिलं. ते पत्र आपल्याला इकडे पाठवलं. मग आता या ठिकाणी सुद्धा शब्दांची काय झाली? देवाणघेवाण झाली. दोन व्यक्ती या पत्रव्यवहारामध्ये समोरासमोर होत्या का? म्हणजे शाब्दिक स्वरूपात झाली का? स्पोकन स्वरूपात, शब्द स्वरूपात झाली का? समोरासमोर झाली का? नाही. तर लिखित स्वरूपात झाली, रिटन स्वरूपात. पण तरीही अशा प्रकारच्या या पत्रव्यवहार शब्दांच्या देवाणघेवाणीला काय म्हणायचं? तरीही याला संवाद म्हणायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, संवाद समोरासमोर व्यक्ती असेल तरी होऊ शकतो किंवा समोरासमोर व्यक्ती नसेल. आपण चॅटिंग नाही करत का व्हॉट्सअपवर? आपण मेसेजिंग करतो. आपण मेसेज एक पाठवतो समोरच्या मित्राला आणि समोरचा मित्र आपल्याला परत रिटर्न मध्ये त्याच्या उत्तरार्थ काहीतरी पाठवतो. मग हा संवाद नाही का? तर हा संवादच आहे मित्रांनो. परंतु हा कशा स्वरूपात आहे? लिखित स्वरूपात, रिटर्न स्वरूपात. आणि जो समोरासमोर शब्दांनी होतो हा शाब्दिक स्वरूपात असतो. तर अशा प्रकारच्या या दोन्ही प्रकाराच्या शब्दांच्या देवाणघेवाणीला बघा, या ठिकाणी इंग्लिश शब्द आहे व्हेरी वर्ड्स बिटवीन टू ऑर मोर कॅरेक्टर. याच्यासाठी किती माणसं आवश्यक असतात? देवाणघेवाण होण्यासाठी दोन माणसं आवश्यक असतात. मग आणखी एक समजून घ्या की संवाद फक्त दोनच व्यक्तीमध्ये होतो का? नाही. तर दोन पेक्षा जास्त व्यक्तींमध्येही संवाद होऊ शकतो.
सपोज असं गृहीत धरा की तुम्ही 4 मित्र, 5 मित्र, 6 मित्र कुठेतरी जमलेत मैदानावर, तर प्रत्येक एखाद्या विषयावर तुम्ही चर्चा करतायत. इकडचा एक मित्र वेगळं बोलतोय, तो एक वेगळं बोलतोय, तिसरा मित्र वेगळी भूमिका मांडतोय. मग या तुमच्या सगळ्या देवाणघेवाणीला शब्दांच्या यालाही संवादच म्हटलं जातं. म्हणजे संवाद हा फक्त 2 व्यक्तीत नसतो, 2 पेक्षा जास्त व्यक्तीतही असू शकतो. तो शाब्दिक स्वरूपात शब्दाने लाईव्ह समोरासमोर असू शकतो किंवा रिटर्न स्वरूपात पत्रव्यवहार जसं आपण करतो की मोबाईलचं मेसेजिंग जसं करतो त्या स्वरूपात सुद्धा हा असू शकतो. तर अशा पद्धतीने संवाद, डायलॉग कशाला म्हणायचं ते आपल्या लक्षात आलं. आपण एखाद्याला सहज म्हणतो तू काय डायलॉग मारला आहे ना, म्हणजे काय, तो आपल्याला किती सुंदर बोलला, त्याचे शब्द आपल्याला पोहोचले, आपले शब्द त्याला पोहोचले, शब्दांची देवाणघेवाण झाली. इट्स कॉल्ड ॲज अ डायलॉग. याला डायलॉग म्हटलं जातं. ठीक आहे, डायलॉग म्हणजे आपल्याला काय आता कळालेलं आहे. आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करायचंय, त्याच्यासाठी काय सूचना लक्षात घ्यायच्यात त्या पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात. बघा, आपल्याला पुढच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसतंय की हा प्रश्न सोडवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर आपल्याला परीक्षेमध्ये या प्रकारच्या प्रश्नाशी संदर्भात कसला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर अगदी सोपं आहे. 2 मित्रांचे किंवा मैत्रिणींचे किंवा कुठल्याही 2 व्यक्तींमधला संवाद आपल्याला दिला जाईल, ध्यानात घ्या. मग तो 2 संवादांचा असेल किंवा 4 संवादांचा असेल, तर असा छोटासा संवाद आपल्याला 2 व्यक्तीमधला किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींमधलाही दिला जाऊ शकतो. पण आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये जे अनेक उदाहरणं विचारले गेलेत, तर ते साधारणपणे 2 व्यक्तींमधलेच संवाद दिलेला गेलेला आहे. तर आपल्याला करायचंय काय, अगदी सिंपल. आता उदाहरणं बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच येणार आहे, परंतु इथं तुम्हाला अगोदरच आयडिया देतो की आपल्याला परीक्षेमध्ये या घटकाशी संबंधित कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाणार आहे. तर अगदी सोपं, आपल्याला एक छोटासा संवाद दिला जाणार आहे 2 व्यक्तींमधला. उदाहरणार्थ गणेश आणि रमेश यांच्यामधला संवाद दिला, तर गणेश काय म्हणतो त्याचे वाक्य दिले जाणार, त्याच्यानंतर रमेश काय म्हणतोय त्याचे वाक्य दिले जाणार. त्यांचा दोघांमधला हा डायलॉग संवाद असणार आहे. परंतु या संवादाच्या दरम्यान या संवादांचं मधलं कुठलं तरी एखादा शब्द किंवा 2 शब्द त्या संवादाच्या मध्ये आपल्याला मिसिंग असणार आहे, म्हणजे ती रिकाम्या जागा असणार आहे आणि तीच संवादामधली रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. आलं का लक्षात. आणि खाली मग त्याचे आपल्याला 4 पर्याय दिलेले असणार आहे, 4 ऑप्शन्स आपल्याला त्याच्यासाठी असणार आहे. तर आपल्याला त्या 4 ऑप्शन्स मधून योग्य असा ऑप्शन कोणता आहे तो बघायचा आहे, निवडायचा आहे आणि त्या संवादामध्ये आपल्याला टाकायचा आहे. कधी कधी एकच रिकामी जागा दिली जाईल संवाद भरण्यासाठी, पण कधी कधी असंही होतं, असल्या प्रकारचं उदाहरण एखादं दिलं जाईल की ज्याच्यामध्ये 2 रिकाम्या जागा आहेत. तर त्या 2 रिकाम्या जागा, योग्य 2 रिकाम्या जागा असणारा पर्याय आपल्याला निवडून 2 ठिकाणी 2 रिकाम्या जागा भरायच्या आहे. आणि हा खूप सोपा आहे. आय थिंक दिस इज अ व्हेरी इझी टॉपिक्स अँड यू डेफिनेटली लाईक अँड एन्जॉय दिस टॉपिक. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक डेफिनेटली अतिशय आवडेल. तर बघूया आता हा टॉपिक सोडवताना काय काळजी घ्यायची. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काय असणार आहे हे तर कळलंय की संवाद दिले जाणार आहे 2 व्यक्तींमधले आणि त्याच्यात 1 किंवा 2 रिकामी जागा दिली जाणार आहे. ती रिकामी जागा आपल्याला भरायची, त्याच्यासाठी खाली पर्याय असणार आहे, त्या पर्यायापैकी भरायची. तर आता याच्यासाठी काय काय काळजी घ्यायची या सूचना आता आपण समजून घेऊया. आणि ह्या सूचना समजल्या की आता पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला एक्झाम्पलकडेच जायचंय. याच्यापेक्षा वेगळं या टॉपिकमध्ये काही नाही. आपण जेवढ्यात जास्तीत जास्त उदाहरणांचा या टॉपिकमध्ये सराव करतो तेच आपल्याला परीक्षेमध्ये मदत होणार आहे. बाकी वेगळ्या अशा काही सूचना नाहीये. आता काय आहे ते एवढ्या 5-6 सूचना आपण समजून घेऊया. चला मग प्रश्न सोडविण्यासाठी खालील बाबी लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात हा प्रश्न सोडवताना, एक 1 बाय 1 आपण काय करूया त्या समजून घेऊया आणि तुम्ही ते लक्षात ठेवा. पहिलं, अपूर्ण संवाद काळजीपूर्वक व सावकाश वाचा. आता या ठिकाणी संवाद दिला जाणार आहे, परंतु तो कसा, अपूर्ण, म्हणजे त्याच्यात एक कुठला तरी शब्द मिस केलेला असेल, मिसिंग असणार आहे, तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे. असा हा संवाद आपल्याला सावकाशपणे वाचायचा आहे. म्हणजे थोडक्यात पहिली पायरी काय, प्रश्न दिला की तो संवाद पूर्णचे पूर्ण वाचून घ्यायचा. एक रिकामी जागा असणार आहे पण तरीही ती लाईन आपल्याला ती
ते सेंटेन्स आपल्याला पूर्ण वाचून घ्यायचंय, संवाद पूर्ण वाचून घ्यायचा आहे. वाचलं म्हणजे आपल्याला लगेच कळेल. त्याच्यानंतर पुढची सूचना बघा आता काय आहे. आपण संवाद अगोदर वाचलाय, आता त्याच्यानंतर संवाद पूर्ण करण्यासाठी दिलेले पर्याय वाचा. आता लगेच उत्तर शोधण्याचा घाई गडबडीत प्रयत्न करायचा नाही. कधी कधी आपण काय करतो, कधी कधी प्रश्नांची रचना अशी असती की दोन उत्तर निश्चितपणे चुकीचे असतात, ते आपण बाजूला टाकू शकतो, ते बाजूला काढू शकतो. पण दोन पर्याय असे असतात जे उत्तराच्या जवळ येणारे असतात आणि तिथंच आपलं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काय करायचंय की वाक्य वाचल्याबरोबर, संवाद वाचल्याबरोबर ते जे चार पर्याय आहेत ते चार पर्याय वाचून घ्यायचे. कधी कधी आपल्याला प्रश्नाकडून उत्तराकडे जाण्याऐवजी उत्तराकडूनही प्रश्नाकडे जाता आलं पाहिजे. अगोदर पर्याय व्यवस्थित वाचायचे, समजून घ्यायचे कोणता. त्यानंतर संभाषणाचा प्रसंग व परिस्थिती समजून घ्या. आता संभाषण ते वाचलं की ते संभाषण कुठं होत आहे आणि कोणत्या विषयाशी संबंधित आहे, त्याचा प्रसंग काय आहे हे आपल्याला लगेच कळेल. उदाहरणार्थ आपण आपल्या शाळेमध्ये ग्रंथालय असेल आणि आपण ग्रंथालयाच्या सरांकडे एखादं पुस्तक मागायला गेलो, तर त्या पुस्तकाशी संबंधित आपला जे बोलणं आहे, संवाद आहे, ते वाचल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल की हा शाळेतल्या ग्रंथालयातील संवाद आहे. किंवा आपण एखाद्या एसटी डेपोमध्ये बस स्टँडवर गेलो आणि अमुक अमुक अशा गावाला जाणारी बस आपल्याला तिथे विचारायची, त्यावेळेस आपण त्यांच्याबरोबर जे संवाद करतो ते संवाद वाचल्याबरोबर आपल्याला कळेल की हे एसटीच्या डेपोच्या कंट्रोल रूम मधील हा संवाद आहे. तर अशा पद्धतीने त्याचा प्रसंग समजून घ्या, कधीच्या प्रसंगावर आहे आणि त्याची परिस्थिती समजून घ्या. ती परिस्थिती आणि प्रसंगच आपल्याला योग्य अशा उत्तराकडे घेऊन जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं आता चार पर्याय वाचलेत, समजून घेतले, परिस्थिती समजून घेतली की आपल्याला योग्य असं उत्तर बरोबर सापडण्यास मदत होईल. त्याच्यानंतर पुढे बघा, योग्य पर्याय निवडून संवाद पूर्ण करा. आता पुढे काय करायचंय, चार पर्यायांपैकी योग्य असं पर्याय आपण शोधलाय, उत्तर हेच असलं पाहिजे आणि ते आपण जर त्या रिकाम्या जागेत टाकलं तर तो संवाद पूर्ण वाचून अर्थपूर्ण होतोय का याची खात्री करून घ्यायची. आपण निवडलेला पर्याय रिकाम्या जागेत टाकल्यामुळं आपलं उत्तर बरोबर येतंय का याची खात्री करून घ्यायची. आपला अपूर्ण संवाद पूर्णपणे बरोबर होतोय का याची ही खात्री करून घ्यायची. त्याच्यानंतर मी जे एक्सप्लेन केलंय तेच आहे पुढं, पर्यायाची निवड करताना संवाद अर्थपूर्ण होत असल्याची खात्री करा. म्हणजे आपण जो पर्याय निवडला हा पर्याय त्या रिकाम्या जागेत टाकल्यानंतर आपले जे संवाद आहेत ते अचूक होतात, म्हणजे अगदी आपलं उत्तर बरोबर जुळतंय आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने ह्या छोट्या सूचना आपण आता बघितलेल्या आहेत. आता याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या घटकामध्ये काही नाही. आता आपण जास्तीत जास्त उदाहरणं याची घेण्याचा प्रयत्न करूया आणि तुम्हीही ते उदाहरणं समजून घ्या. तुमच्याही हे प्रश्न संवाद तुम्ही बघितल्याबरोबर उत्तर तुम्ही निश्चितच शोधाल अशी मला खात्री आहे. ठीक आहे. आता आपण आतापर्यंत कळलं, एक मिनिटात त्याची रिव्हिजन घेऊया की डायलॉग म्हणजे काय. तर डायलॉग म्हणजे संवाद, दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तीमध्ये होणारी शब्दांची देवाणघेवाण. आपण समोरच्याला काहीतरी विचारलंय म्हणजे आपण आपले शब्द त्याला दिलेत आणि नंतर तो आपल्याशी काहीतरी बोललाय म्हणजे त्याचे शब्द आपल्याकडे आले, म्हणजे शब्दांची काय झाली, देवाणघेवाण झाली. याला म्हणायचं संवाद. हा लिखित स्वरूपात किंवा शाब्दिक स्वरूपात दोन प्रकारचा असू शकतो. एकतर आपल्या पत्रव्यवहाराद्वारेही डायलॉग होतात किंवा मग समोरासमोर आपला मित्र आपण उभे असले त्याच्यातूनही संवाद होतो. दोन प्रकारे हा संवाद होतो. तर आता संवाद म्हणजे काय कळलं, सूचनाही आपण समजून घेतल्या की परीक्षेमध्ये आपल्याला काय येणार आहे, तर संवाद येणार आहेत आणि संवादामध्ये एक रिकामी जागा येणार आहे, ती आपल्याला काय करायची आहे, दिलेल्या चार पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून अचूकपणे भरायची आहे. कधी कधी असं होतं विद्यार्थी मित्रांनो की एकच रिकामी जागा येत नाही तर दोन रिकाम्या जागा येतात आणि खाली पर्याय पण दोन दिलेले असतात. एकाच पर्यायामध्ये दोन शब्द दिलेले असतात, ते आपल्याला शोधायचे. तशाही प्रकारचे उदाहरण आपल्याकडे आहेत. चला मग आता जास्त वेळ न दवडता आपण ही माहिती पूर्णपणे या टॉपिकशी संबंधित समजून घेतली. आता एक्झाम्पल्स आपण बघूयात. चला पहिल्या उदाहरणाकडे आता जाऊयात.
या ठिकाणी स्क्रीनवर आता आपल्याला वेगवेगळे उदाहरण दिसत आहेत. सॅम्पल क्वेश्चन्स. आता हे सॅम्पल क्वेश्चन हा 1 नंबरचा क्वेश्चन आहे. असे आपल्याकडे बरेच 12-15 प्रश्न आहेत. आपण जेवढे होईल शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक उदाहरण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही एक्झाम्पल याच्यामधले मागे शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये विचारलेले सुद्धा आपण त्याचा समावेश याच्यामध्ये केलाय. मार्च 17 मध्ये, मार्च 19 मध्ये अशा प्रकारचे आलेले उदाहरणही याच्यामध्ये आहेत. तर समजून घेऊया, सुरुवात करूया. अगोदर सगळ्यात पहिली पायरी काय विद्यार्थी मित्रांनो, तर दिलेला हा संवाद पूर्णपणे वाचून घ्यायचा. आपण वेगवेगळ्या सूचना समजून घेतल्या ना, तर त्याच्यामध्ये पहिली सूचना काय, तर दिलेला संवाद हा पूर्णपणे वाचून समजून घ्यायचा. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर दुसरी पायरी, आपल्याला दिलेले पर्याय ते पूर्ण चारीचे चारी वाचायचे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा. त्याच्यानंतर कोणता 4 पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य जुळू शकतो रिकाम्या जागेत टाकण्यासाठी, तो शोधण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग रिकाम्या जागेत तो शब्द भरला की आपले संवाद बरोबर येत आहेत का, अर्थपूर्ण होत आहेत का याची खात्री करून घ्यायची. चला मग आता प्रश्नांकडे जाऊया. प्रश्नाचं काय करून घ्या. आणखी एक त्याच्यात असं होतं की प्रश्नाचा दिलेला संवाद जो आहे तर त्याचा प्रसंग काय आहे आणि परिस्थिती काय आहे हे आपल्याला समजून घ्यायची की हा डायलॉग कोणामध्ये होतोय, कुठे होतोय. चला उदाहरण समजून घेऊया. पहिलं अतिशय सोपं आहे. सॅम्पल क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1, रीड द डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स. आता या ठिकाणी आपल्याला अगदी सिंपल लक्षात येत आहे की हे डायलॉग आहे, पण कोणाच्या मध्ये झालेले डायलॉग आहे, दिस डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स. आता हे संवाद 2 मित्रांमधले. पुढं चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड मेक इट मिनिंगफुल. आता या ठिकाणी एक संवादामध्ये रिकामी जागा दिलेली आहे आणि ही रिकामी जागा आपल्याला खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य असा पर्याय निवडून रिकामी जागा भरायची. पण संवाद कोणाच्या मध्ये घडलेले आहेत हे आता आपल्याला लक्षात आलंय. दिस डायलॉग हॅपन्स बिटवीन 2 फ्रेंड्स. 2 मित्रांमध्ये झालेले संवाद आहे. आता काय आहेत मित्राचे नाव आणि कोण आहेत, काय संवाद आहेत हे चौकटीमध्ये बघा. तर या ठिकाणी बघूया. या ठिकाणी आपल्याला दिसतंय हिना आणि दुसरी बीना अशा 2 मैत्रिणी आहे. तर हिना काय म्हणते, आता तुम्ही थोडा विचार करा. मला तर असं वाटतं उत्तर सांगण्याच्या अगोदर तुम्ही निश्चित उत्तर शोधताल. हिना म्हणते हॅलो हाऊ आर यू. आता या ठिकाणी हिना कोणाला बोलते, बीनाला. काय म्हणते, हॅलो हिना, हॅलो बीना, हाऊ आर यू. म्हणजे काय, हॅलो बीना तू कशी आहेस. हाऊ आर यू म्हणजे काय, तू कशी आहेस. मग आता याचं उत्तर काय असू शकतं. आता हा संवाद कळलाय आपल्याला. पुढं बीना काय म्हणते, डॅश डॅश, ही तरी कमी जागा आहे. आता बीना काय म्हणते हे आपल्याला पर्यायातून शोधायचंय. आणि पुढं काय म्हणते बीना, थँक्यू अँड हाऊ आर यू. आता विचारलंय असं तू कशी आहेस, तिने उत्तर दिलंय पण ते रिकामे जागेत आहे. आणि पुढे ती थँक्यू म्हणले आणि तू कशी आहेस, हाऊ आर यू. आता आपण काय करूया, पर्यायांकडे जाऊया. पर्याय वाचल्यानंतर तुम्हाला निश्चित उत्तराकडे तुम्ही जाल. बघा पर्याय काय. द फर्स्ट वन इज ऑल द बेस्ट. काय म्हटली, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या कामासाठी चालला, परीक्षेला चालला तर आपण त्याला शुभेच्छा देतो, विश करतो, ऑल द बेस्ट. बरोबर आहे. मग आता इथं हिना विचारते तू कशी आहेस, मग बिना असं म्हणू शकेल का की ऑल द बेस्ट, शुभेच्छा तुला तुझ्या कामासाठी, असं कसं उत्तर येऊ शकेल का. त्याच्यानंतर पुढचा पर्याय बघा खाली, सेकंड नंबर, नेव्हर माइंड. काय म्हणते, नेव्हर माइंड. आता नेव्हर माइंड असू शकते का, नेव्हर माइंड म्हणजे काही हरकत नाही, काही हरकत नाही कसं येऊ शकेल. त्याच्यानंतर तिसरा बघा, डोंट वरी. डोंट वरी म्हणजे काय, वरी म्हणजे काळजी आहे ना, डोंट वरी, काय काळजी करू नकोस. मग आता आपल्याला एखाद्याने विचारलंय तू कसा आहेस, तू कशी आहेस, आपण म्हणतो काय तू काळजी करू नकोस, आपण विचार सांगतो ना कसा आहे. आणि शेवटचं बघा, आय एम फाईन है ना. शेवटचा पर्याय काय आहे, आय एम फाईन म्हणजे काय, मी चांगला आहे किंवा मी चांगली आहे. आता हे 4 पर्याय बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की उत्तर कोणतं अगदी करेक्ट आहे, कोणतं योग्य आहे. तर उत्तर कोणतं, 4 नंबरचा पर्याय, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट ऑप्शन है ना. ऑप्शन नंबर 4 हा काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. इथं उत्तर काय असेल, आय एम फाईन. काय म्हणेल बिना, आय एम फाईन. आता इथं जर आपण हा पर्याय इथं टाकलाय तर मग बघा
अर्थपूर्ण होतोय का संवाद? बघा, हॅलो हाऊ आर यू, हिना म्हणते. बिना काय म्हणते? आय एम फाईन, मी चांगली आहे. थँक्यू, मला तू विचारल्याबद्दल थँक्यू. अँड हाऊ आर यू, आणि तू कशी आहेस? बघा आता या 4 नंबरचा पर्याय रिकाम्या जागेत टाकल्यामुळं हे संवाद अगदी अर्थपूर्ण होतात आणि जुळतात. सो हिअर ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. आय एम फाईन. ठीक आहे, लक्षात आलं असेल. हे दैनंदिन वाक्य आहे. आता थोडं सोप्याकडून अवघडाकडे जाऊया. पहिलं आपण मुद्दाम सोपं घेतलंय, त्याच्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचंय, परंतु या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची, हे 3 संवाद थोडं टायपिंग करताना डबल लिहिण्यात आलेले आहे. म्हणजे हा संवाद आपला इथपर्यंतच हे आपण गृहीत धरा. हा भाग आपण कट केलेला आहे. इट इज अ टायपिंग मिस्टेक, डबल झालाय तो. वरचाच भाग खाली आलेला आहे, ते सोडून द्या. ठीक आहे, चला सुरुवात करूया. बघा, रीड द कन्व्हर्सेशन बिटवीन द हेडमास्टर अँड अ स्टुडंट. प्रसंग संवाद कोणाच्या मधला आहे समजून घ्या. कोणाच्या मधला आहे? रीड द कन्व्हर्सेशन बिटवीन द हेडमास्टर अँड अ स्टुडंट. म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक आणि त्या शाळेचा एक विद्यार्थी, या दोघांच्या मधील हा संवाद आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. आणि आता या संवादाच्या मध्ये एक रिकामी जागा आहे, तर या रिकाम्या जागेत आपल्याला काय करायचं आहे? करेक्ट असा पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, कोणाच्या मधले संवाद आहे? हेडमास्टर, मुख्याध्यापक आणि एक स्टुडंट. ठीक आहे, चला बघूया. मग साहजिकच हा संवाद कुठला असेल? मग शाळेतला असेल. हेडमास्टर विद्यार्थी कुठे असतात? शाळेत असतात. म्हणजे कोणाच्या मध्ये संवाद घडलाय हे आपल्याला समजलंय. त्याच्यानंतर कुठं घडला असेल याची एक कल्पना, अंदाज आपण लावला की हा शाळेमध्ये मुख्याध्यापकाच्या कॅबिन मध्ये किंवा त्यांच्या कक्षामध्ये हा घडलेला प्रकार असेल. ठीक आहे, संवाद बघूयात. स्टुडंट, अगोदर स्टुडंट काय म्हणतोय? मे आय डॅश डॅश इन सर. आता काय आपल्याला, तर मला असं वाटतंय प्रश्न आणि पर्याय बघण्याची गरजच नाही, रोजच आपलं वाक्य आहे ना. मे आय डॅश डॅश इन सर, असं स्टुडंटने विचारलंय. हेडमास्टर काय म्हणतात? येस, व्हॉट डू यू वॉन्ट, है ना. येस, हो, व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय हवं आहे? मग विद्यार्थी काय म्हणतोय त्याच्या? आय वॉन्ट टू टेक ऍडमिशन इन स्टँडर्ड 8. मला इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मी आलेलो आहे. आता हे संवाद आपल्याला कळलंय. सरांच्या, प्राचार्यांच्या, मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये हा विद्यार्थी आलेला आहे. पण आज कक्षामध्ये प्रवेश करताना काय बोलतो आपण, काय विचारतो? अगदी तुम्ही सुद्धा शाळेमध्ये तास सुरू झाल्यानंतर थोडंसं 1 मिनिटं, अर्धा मिनिटं उशिरा आला किंवा कुठं बाहेर गेला, वर्गात येताना सरांची परवानगी घेता ना, परमिशन घेता ना, तर परमिशन घेताना काय बोलतो आपण? मे आय डॅश डॅश इन सर. तर पर्याय बघूयात. पहिला पर्याय आहे कमिंग, दुसरा पर्याय आहे कम, तिसरा आहे गो आणि चौथा पर्याय आहे केम. मग काय म्हणतो आपण? मे आय कम इन सर. तर अशा पद्धतीने कमिंग नाही येणार. कमिंग नाही, कमिंग इथं आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, क्रिया चालू आहे. फक्त मे आय कम इन सर. तर अशा पद्धतीने इथं आपण कम शब्द लिहिला की आपला या ठिकाणी संवाद काय होतोय? अर्थपूर्ण होतोय. थोडं सोपं उदाहरण होतं, आपलं रुटीन मधलं वाक्य आहे. आता पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. तर अशा पद्धतीचा हा ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. आता पुढच्या संवादाकडे जाऊयात. थोडे सोप्याकडून अवघडाकडे या सूत्राप्रमाणे आपण हे एक्झाम्पल घेत आहोत. या ठिकाणी एक्झाम्पल समजून घ्या. कंप्लीट द कन्व्हर्सेशन बिटवीन द टीचर अँड अ स्टुडंट बाय चुझिंग द करेक्ट ऑप्शन्स. आता या ठिकाणी शिक्षक कोणाच्या मधला संवाद आहे? आपल्याला 2 गोष्टी समजून घ्यायच्यात. हे अशा प्रकारचे संवाद दिले जातात विद्यार्थी मित्रांनो. हे जी चौकट दिसते ना तुम्हाला, हे चौकटीच्या मध्ये जे संवाद दिलेत ना, डायलॉग, तर असे डायलॉग तुम्हाला एक्झाम मध्ये दिले जातात आणि अशा प्रकारे खाली पर्याय असतात. म्हणजे असाच प्रश्न तुम्हाला असतो. कधी कधी ही माहिती वरती दिलेली आहे ना, ही माहिती दिलेली असते किंवा काही एक्झाम्पल मध्ये ती वरची दिलेली माहिती दिलेली ही नसते. डायरेक्टली संवाद दिलेले असतात आणि रिकामी जागा भरा म्हणून सांगितलेलं असतं. आता हे डायलॉग कोणाच्या मधले आणि कोणत्या परिस्थितीतले आहेत किंवा कुठल्या ठिकाणचे आहेत ते समजून घेऊयात. कंप्लीट द कन्व्हर्सेशन बिटवीन अ टीचर
अँड अ स्टुडंट. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हे डायलॉग संवाद कोणाच्या मधले, अ टीचर अँड अ स्टुडंट, म्हणजे एक शिक्षक आणि एक विद्यार्थी यांच्यामधले संवाद आहे. साधारणपणे हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधले संवाद बाहेरही होऊ शकतात, पण जनरली शाळेत झाले असतील असं गृहीत धरता येईल आपल्याला. ठीक आहे. काय म्हणतात शिक्षक, टीचर, व्हॉट इज युअर नेम. अगदी सिंपल आपल्याला कोणी प्रश्न विचारतंय तसं शिक्षकांनी प्रश्न विचारलाय, व्हॉट इज युअर नेम. मग आता काय आहे, आपल्यालाही नाव विचारलं का आपण नाव सांगतो ना, आय एम, अशा पद्धतीने आपण आपलं नाव सांगतो. तसं स्टुडंट काय म्हटलंय, माय नेम इज सुशील. काय नाव सांगितलंय त्यांनी, माझं नाव सुशील आहे, माय नेम इज सुशील. इथपर्यंत ठीक आहे, संवाद पूर्ण आहे. आता संवादामध्ये रिकामी जागा कुठे आहे, याच्या पुढे ती बघा मग काय आहे. आता परत शिक्षक बोलतायत, शिक्षकांनी या ठिकाणी क्वेश्चन मार्क आलंय, म्हणजे शिक्षकांनी आता प्रश्न विचारलाय पुढचा. काय प्रश्न विचारलाय, डॅश डॅश इज युअर फादर. डॅश डॅश इज युअर फादर. आता थोडं कन्फ्युजन होणार आहे, पण खाली शब्द आपल्याला उत्तराकडून प्रश्नाकडे जायचंय. आता असा प्रश्न विचारल्यानंतर स्टुडंट काय म्हणतोय, माय फादर इज फार्मर. माझे वडील काय आहेत, फार्मर म्हणजे काय, शेतकरी आहेत. आता या शब्दावर फोकस करा आणि या शब्दावरून माझे वडील कोण आहेत, शेतकरी आहेत. काय आहेत तर शेतकरी आहेत. याच्यावरूनच आपल्याला पर्यायाकडे जावायचंय की काय विचारलं असेल सरांनी. मग तर बघा मग पर्यायाकडे जाऊया. पहिला पर्याय काय आहे, हू. असा असं गृहीत धरा, एक एक पर्याय आपल्याला इथं मध्ये टाकायचा आहे रिकाम्या जागेत, आणि कोणतं वाक्य बरोबर बनतंय, म्हणजे पर्यायाकडूनच आपल्याला उत्तराकडे जायचंय. असं विचारतील का, हू इज युअर फादर, आणि हू इज युअर फादर असं विचारलं असतं तर आपल्याला आपल्या वडिलांचं नाव सांगावं लागलं असतं. इथं नाव सांगितलेलं आहे का, नाही. ते व्यवसायाने काय करतात ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हा पर्याय थोडा बाजूला ठेवूया. तिसरा पर्याय बघा, हाऊ. हाऊ इज युअर फादर. मग हाऊ जर आपण इथे रिकाम्या जागेत टाकला, हाऊ इज युअर फादर म्हणजे तुझे वडील कसे आहेत. मग कसे आहेत असा प्रश्न जर विचारला असता तर आपलं उत्तर माय फादर इज फार्मर असं असतं का, नाही. म्हणजे हा WH प्रकारचा शब्दही चुकीचा आहे. त्याच्यानंतर पुढचा एक चौथा ऑप्शन बघा, फेअर. असं जर विचारलं असतं, फेअर इज युअर फादर. फेअर म्हणजे काय, कोठे. तुझे वडील कोठे आहेत. मग असा प्रश्न विचारला असता त्यांनी, हा शब्द व्हेअर जर आपण इथं टाकला, व्हेअर इज युअर फादर, तुझे वडील कोठे आहेत असं विचारल्यानंतर सुशील असं उत्तर देईल का की माझे वडील फार्मर आहेत, नाही असं देणार नाही. तो एखाद्या ठिकाणाचं नाव सांगेल. म्हणजे हे पर्याय आपल्या लक्षात येतात की हे परफेक्टली याच्यामध्ये जुळत नाही, हे चुकतायत. मग पुढे आपण चौथ्या पर्याय 2 नंबरच्या पर्यायाकडे जाऊया. व्हॉट इज युअर फादर, नाही ना, तुझे वडील काय आहेत, काय करतात, व्यवसाय काय आहेत. तर अशा पद्धतीने काय आहेत, काय करतात. व्हॉट इज युअर फादर. सो व्हॉट ऑप्शन इज करेक्ट, ऑप्शन नंबर 2. व्हॉट शब्द आता या ठिकाणी टाकल्यामुळं संवाद अर्थपूर्ण होतात. व्हॉट इज युअर फादर, माय फादर इज फार्मर. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. हे सगळे WH वर्ड्स आहेत. WH वर्ड म्हणजे काय, प्रश्नार्थक शब्द आहेत. तर या प्रश्नार्थक शब्दाकडूनच आपण प्रश्न कसा बनला आणि त्याचं उत्तर काय आहे याच्यावरून आपण तो प्रश्न शोधलाय. ठीक आहे. आता पुढच्या उदाहरणाकडे, एक्झाम्पलकडे जाऊया. हे आपलं उदाहरण नंबर 3 होतं. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या समोर संवाद आला की पहिलं काय करायचंय, हा जो संवाद आहे पूर्ण वाचून घ्यायचा आहे. मी आत्ताच रिपीट करतोय पुन्हा एकदा, कारण की जेवढं सोपं असतं ना विद्यार्थी मित्रांनो, तेवढी त्याच्यामध्ये ॲक्युरसी असणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न, एखादा टॉपिक सोपा आहे म्हणून त्याला इझी घ्यायचं नाही. आपल्या ते हातचे गुण आहेत, ते हातचे गुण आपल्याला काळजीपूर्वक मिळवायचे. असं जर अति आत्मविश्वासाने आपण फास्टली प्रश्न सोडवायला गेलो आणि आपलं जर गोंधळामध्ये उत्तर चुकलं तर हातचे 2 मार्क आपण गमावतो. म्हणून आपल्याला हे काळजीपूर्वक थोडंसं बघायचंय. चला एक्झाम्पलची चर्चा करूया. एक्झाम्पल नंबर 5. रीड द कन्व्हर्सेशन बिटवीन संजय अँड द स्ट्रेंजर. आता मी तुम्हाला प्रत्येक उदाहरणाच्या वेळेस, प्रत्येक डायलॉगच्या अगोदर समजून सांगतोय की संवाद कोणत्या प्रसंगात घडलाय
आणि कोणत्या परिस्थितीत घडलाय म्हणजे कुठे घडलाय हे थोडं समजून घ्या आणि कोणाच्या मध्ये घडलाय हे समजून घ्या. बघा, रीड द कन्व्हर्सेशन बिटवीन संजय, या ठिकाणी उदाहरणात आलेल्या व्यक्तीचं नाव काय आहे? संजय. अँड द स्ट्रेंजर. स्ट्रेंजर म्हणजे काय? स्ट्रेंजर हा शब्द कदाचित तुमच्या वाचनात आला असेल, काहींना माहित असेल किंवा नसेल. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी, नवीन माणूस. तो त्याच्या संजयच्या ओळखीचा नाही, अनोळखी माणूस आहे स्ट्रेंजर. तर अशा पद्धतीचा हा संवाद घडलेला आहे. ऍट दी बस स्टॉप. कुठे घडलेला आहे हा संवाद? ऍट दी बस स्टॉप. कोणाच्या मध्ये घडलाय? दोन गोष्टी क्लिअर झाल्या. हा संवाद घडलाय बस स्टॉपवर. कोणाच्या मध्ये घडलाय? संजय हा हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि स्ट्रेंजर अनोळखी व्यक्ती, त्याचं नाव दिलेलं नाही. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता काय करा, हा संवाद आहे, याच्यामध्ये रिकामी जागा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय करा तुम्ही, एक रिकामी जागा योग्य अशी पर्याय योग्य निवडा रिकामी जागा भरण्यासाठी. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न या ठिकाणी मार्च 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. मग हाच प्रश्न पुन्हा रिपीट होईल का? कदाचित नाही होणार किंवा होईलही, त्याची काही निश्चितता आपण सांगू शकतो का? पण प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात परीक्षेमध्ये, हा शिष्यवृत्तीला विचारला गेलेला प्रश्न आहे. तर बघा, मार्च 2017च्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे. चला मग समजून घेऊया. संवाद आहे संजयच्या आणि अनोळखी व्यक्तीच्या मधले, स्ट्रेंजर. आणि हा संवाद कुठे घडलाय? बस स्टॉप. बस स्टॉप म्हणजे काय? आपण त्याला सिम्पली बस स्टँड म्हणतो. पुढे एखाद्या गावाला जायचं असेल बसमध्ये तर आपण बस स्टँडवर जातो, बस डेपो मध्ये, आणि बस स्टँड मधून गाडी पकडून जातो. तर अशा या बस स्टँडवर घडलेला हा संवाद आहे. चला संवाद समजून घ्या आणि मग ह्या निश्चित, मला तर खात्री आहे की तुम्ही या 4 पर्यायापैकी निश्चित उत्तर मी सांगण्या अगोदर शोधाल. ठीक आहे, सुरुवात करूया. पहिलं, फर्स्टली संजय काय म्हणतोय? एक्सक्यूज मी, विच बस डज गो टू रेल्वे स्टेशन. आता संजयला कुठं जायचंय? संजय आहे बस स्टँडवर उभा, त्याला जायचंय कुठं? रेल्वे स्टेशनला जायचंय. आणि मग रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी तो त्या अनोळखी व्यक्तीला काय विचारतोय? एक्सक्यूज मी, मला माफ करा, मला एवढं सांगा पण निश्चित. एक्सक्यूज मी, विच बस. विच म्हणजे कोणती आहे ना, कोणती बस? विच बस डज गो टू रेल्वे स्टेशन. कोणती बस या रेल्वे स्टेशनला जाते, अशी माहिती या संजय नावाच्या व्यक्तीने अनोळखी व्यक्तीकडे विचारली. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती काय म्हणते बघा. आता प्रश्न विचारलाय म्हटल्यावर त्यांना माहिती असेल तर प्रश्नाचं उत्तर देतील. काय सांगितलंय? बस नंबर 145 गोज टू रेल्वे स्टेशन. तुम्हाला रेल्वे स्टेशनला जायचंय ना, मग बस नंबर 145 145 नंबरची बस, तिच्यामध्ये बसा, ती रेल्वे स्टेशनला जाते. आता एक डायलॉग कंप्लीट झालाय, त्याच्या खाली चला आता बघा. संजय, आता संजयने विचारलेल्या माहिती त्या स्ट्रेंजर अनोळखी व्यक्तीने सांगितली, म्हणून ऑब्विसली संजय काय म्हणतोय? थँक्यू. आणि म्हणून संजयने काय मानलेत? आभार मानलेत, की ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही मला जी माहिती दिली त्याच्याबद्दल आभारी आहे. आता पुढे बघा, आपली रिकामी जागा इथं आहे आणि इथं आपल्याला शोधायचंय. त्यानंतर स्ट्रेंजर, संजयने आभार मानलेत. आता संजय काय म्हणतोय मग? डॅश डॅश प्लीज. काय म्हणतोय तो? डॅश डॅश प्लीज. रिकामी जागा आलेली आहे आणि मग संजय म्हणतो येस सर. आता स्ट्रेंजरने काय विचारलं असेल मग? आता हे आपल्याला पर्याय वाचले की लक्षात येईल की संजयने काय विचारलं असेल आणि मग, सॉरी, संजयने नाही, स्ट्रेंजरने काय विचारलं असेल आणि मग या विचारलेल्या प्रश्नाला संजय यस सर का म्हणाला, तर या पर्यायाकडे आपण जाऊया. आता जायचंय कुठे त्याला? रेल्वे स्टेशनला जायचंय. ठीक आहे, एक ऑप्शन बघा. पहिला ऑप्शन आहे होल्ड ऑन. पहिला ऑप्शन काय आहे? होल्ड ऑन. होल्ड ऑन म्हणजे थांबा, इथं सोडा, वाट बघा इथंच. होल्ड ऑन, आपण एखाद्याला होल्डवर ठेवतो ना कॉल आल्यानंतर, डबल होल्ड. मग थांबा थोडं, इथंच वेट करा, वाट बघा थोडं, त्या बसची वाट बघा. आता हा पर्याय जरा डोक्यात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं बघा, वेट फॉर युअर टर्न. वेट फॉर युअर टर्न. आता या ठिकाणी वेट म्हणजे वाट बघणेच, पण युअर टर्न, युअर टर्न म्हणजे काय रे? तुमचा नंबर येऊपर्यंत वाट बघा, तुमची पाळी येऊपर्यंत वाट बघा. आता उदाहरणार्थ आपण कॅरम खेळत असतो विद्यार्थी मित्रांनो, 4 जण. मग आता 4 बाजूला 4 जण कॅरमच्या भोवती बसलो. आपण एकदा स्ट्रायकरने एक गोटी मारली, नंतर उजव्या बाजूचा आपला मुलगा खेळतो,
त्याच्या पुढचा खेळतोय, त्याच्यानंतर इकडचा, आणि आपली टर्न, टर्न म्हणजे आपला नंबर, ते तिघं खेळण्यानंतर आपला टर्न येतो, बरोबर. मग हा पर्याय थोडा कन्फ्युजन करणार आहे, पण विचार करा. वेट फॉर युअर टर्न, तुमचा नंबर. मग हा पर्याय कधी आला असता, तर तिथं अनेक लोक असते त्यांचा काहीतरी खेळ चालू असता, नंबर, तर हा पर्याय आला असता. त्याच्यानंतर पुढं सायलेन्स, सायलेन्स म्हणजे शांत राहा. असं म्हणेल का स्ट्रेंजर त्यांना, शांत राहा आता प्लीज. एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी विचारतो आणि आपण त्याला शांत राहा म्हणतोय. त्याच्यानंतर पुढं शो युअर कार्ड, शो युअर कार्ड प्लीज, तुमचं कार्ड दाखवा, है ना. मग आता इथं त्याला कार्डचं करायचं काय, तर याच्या चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता जुळतोय, तर होल्ड ऑन. होल्ड ऑन म्हणजे काय, होल्ड ऑन प्लीज. आता तुम्हाला बसमध्ये जायचंय ना, 145 नंबरची बस इथं येईलच, तुम्ही तिची काय करा, थोडा वेळ वाट बघा, होल्ड ऑन करा, आणि ती बस आली का तिच्यात बसून जा. अशा प्रकारचा हा पर्याय, ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट ऑप्शन. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, हा बघा, आतापर्यंत आपण जे 4-5 उदाहरणं बघितले, 5 उदाहरणं, तर या 5 उदाहरणामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आली की संवादामध्ये एकच रिकामी जागा होती. किती रिकामी जागा होती, मिसिंग वर्ड्स एकच होता, आणि आपल्याला 4 पर्यायापैकी प्रत्येक पर्यायामध्ये एक शब्द होता, तो शोधायचा होता. या संवादामध्ये आपल्याला काय फरक दिसतोय, देअर इज अ डिफरन्स बिटवीन, पहिल्या एक्झाम्पल पेक्षा याच्यात डिफरन्स काय आहे, तर अगदी सोपं आहे. याच्यामध्ये 2 रिकाम्या जागा आहेत. हे बघा, इथं एक रिकामी जागा आहे आणि इथं एक रिकामी जागा आहे. संवाद खूप छोटा आहे आणि संवादाच्या मध्येच आपल्याला काय आहे, 2 रिकाम्या जागा आहे, 2 रिकाम्या जागा भरायच्यात. तर अशा प्रकारचे प्रश्न कधी विचारले जाऊ शकतात. आता उदाहरण समजून घेऊया. रीड द कन्व्हर्सेशन बिटवीन द लायब्रेरियन, है ना. लायब्रेरियन म्हणजे काय, लायब्ररी, आपण शाळेची लायब्ररी म्हणतो ना, ग्रंथालय, आणि त्या ग्रंथालयामध्ये पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी तिथं असणारा व्यक्ती, इट इज कॉल्ड ॲज अ लायब्रेरियन. त्याला काय म्हटलं जातं, लायब्ररी. तर अशा ह्या लायब्रेरियनच्या मधला अँड द स्टुडंट, कोणाच्या दोघांच्या मधला हा संवाद आहे, एक हे लायब्रेरियन आणि दुसरा आहे विद्यार्थी, यांच्या मधला संवाद आहे. आता हा कुठे घडला असेल विद्यार्थी मित्रांनो, साधारण या प्रसंगाचं ठिकाण आपण प्रेडिक्ट करू शकतो, अंदाज वर्तवू शकतो की शाळेच्या ग्रंथालयामध्ये घडलेला हा प्रसंग असेल. ग्रंथालयामधला तो ग्रंथपाल व्यक्ती आणि एक विद्यार्थी यांच्यामधला हा संवाद. चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट इट. तर हा काय करा, योग्य असा पर्याय निवडा आणि हा तुम्ही पर्याय योग्य निवडा आणि हा संवाद पूर्ण करा. आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे मार्च 2019च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. इथं फॉन्ट थोडा बारीक वापरला गेलेला आहे, पण दिसत असेल तुम्हाला. मार्च 2019च्या परीक्षेमध्ये, शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला प्रश्न आहे. अगदी सोपा आहे, फक्त आपल्याला याच्यामध्ये फरक काय आहे, तर रिकाम्या जागा किती आहेत, 2 आहेत. या 2 रिकाम्या जागा भरायच्यात. आता या ठिकाणी आपल्याला हे दिसेल की प्रत्येक पर्यायामध्ये 2-2 शब्द दिलेले आहेत. मग 1 नंबरच्या पर्यायामध्ये काय आहेत, 2 शब्द दिलेले आहेत. 2 नंबरच्या पर्यायामध्ये पण 2 आहेत. 3 नंबरच्या पर्यायात पण 3 शब्द, आणि 4 नंबरच्या पर्यायामध्ये पण 2 शब्द आहेत. म्हणजे याच्यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की जर आपण वरचा संवाद जर अचूक भरला, उदाहरणार्थ आपण वरच्या संवादातलं 1 नंबरचा हा पर्याय निवडला, हा शब्द आहे, तर खालच्या रिकाम्या जागेत त्याच पर्याय येणार आहे. म्हणजे आपल्याला सोपं होणार आहे. फक्त आपल्याला वरची रिकामी जागा अचूकपणे भरली पाहिजे. असं होणार नाही की या 2 नंबरच्या पर्यायातला पहिला इथं शब्द बरोबर आलाय आणि दुसरा शब्द या 3 नंबरच्या पर्यायातला इथला आहे, असं नाही. तर ती जोडीच असणार आहे. तर आपण पहिला शब्द योग्य पद्धतीने निवडला, शोधला, तर आपल्याला दुसरा शब्द आपोआप मिळायला मदत होणार आहे. जास्त काही डोकं वापरण्याची गरज पडणार नाही. चला बघा, एक्झाम्पल समजून घेऊया. लायब्रेरियन आणि स्टुडंट यांच्यामधला संवाद मार्च 2019च्या परीक्षेला विचारला गेलेला. चला बघा, काय म्हणतोय स्टुडंट, स्टुडंट काय म्हणतोय समजून घ्या. विद्यार्थी गेलाय ग्रंथपालाकडे, काय म्हणतोय, कॅन यू डॅश डॅश मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी. बघा, कॅन यू डॅश डॅश मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी. आता डिक्शनरी काय असते समजून घ्या. डिक्शनरी म्हणजे शब्दकोश, ज्याच्यामध्ये अनेक शब्दांची माहिती दिलेली असते.
त्याचा अर्थ काय, त्याचा समानार्थी शब्द काय, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय. मग वेगवेगळ्या अनेक डिक्शनरी असतात. मराठीमधून मराठीची डिक्शनरी, इंग्रजीमधून मराठी डिक्शनरी, इंग्लिश टू मराठी, त्याच्यानंतर हिंदी टू इंग्लिश, हिंदी टू मराठी, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डिक्शनरी असतात. आता याच्यामध्ये ऑक्सफर्ड नावाचं एक विद्यापीठ आहे विदेशामध्ये. तर त्या ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून तयार केलेली जी डिक्शनरी आहे तिला काय म्हटलं जातं? ऑक्सफर्ड डिक्शनरी. विदेशातलं एक ऑक्सफर्ड नावाचं शहर आहे, त्या शहरामध्येच ऑक्सफर्ड नावाचं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठामध्ये त्यांच्याकडून जी तयार केलेली इंग्रजीची डिक्शनरी अतिशय सुंदर आणि छान प्रकारची, अनेक शब्दांची त्याच्यामध्ये माहिती आहे, अशी ही ऑक्सफर्ड डिक्शनरी. तर काय म्हणतो हा विद्यार्थी, कॅन यू डॅश डॅश मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी? तुम्ही मला ऑक्सफर्ड डिक्शनरी काय पुढं तो मागत असेल ना, ऑक्सफर्ड डिक्शनरी मला पाहिजे, मग त्याच्यासाठी काय शब्द असेल इथं आता पर्यायात आपण ते शोधणार आहे. त्याच्यानंतर लायब्रेरियन ग्रंथपाल काय म्हणतात? सॉरी, माफ करा, है ना, सॉरी इट्स डॅश डॅश टू समवन. ती डिक्शनरी नाही, इट्स डॅश डॅश टू समवन. कोणाला दुसऱ्या एखाद्या तरी विद्यार्थ्याला ती दिली गेलेली आहे, तू ती मागतोय पण ती नाही. ठीक आहे. स्टुडंट काय म्हणतोय? नो प्रॉब्लेम, आय शाल टेक इट अदर टाइम. मी काय करेल ते दुसऱ्या वेळेस घेईल. ठीक आहे, नाही ना उपलब्ध, मी दुसऱ्या वेळेस घेईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा संवाद आहे. आता आपल्याला या दोन रिकाम्या जागेत दोन शब्द भरायचे, त्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे बघा. तर पहिला आहे सी आणि वाईफ. त्याचे अर्थ आपल्याला माहित असणे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर अर्थ माहित, आणि सोपे सोपे शब्द असतात, अर्थ जर माहिती नसतील तर आपण एक्झॅक्टली शब्द तो भरू शकणार नाही. तर बघा चला, पहिला शब्द पर्यायामधले दोन शब्द काय आहे? सी. सी म्हणजे काय? सी म्हणजे पहा, बघा. मग आता इथं असं येईल का? सी, कॅन यू सी मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी, है ना, तुम्ही मला पहा, है ना, पहा असं म्हणू शकतो का? त्याच्यानंतर दुसरा आहे वाईफ. वाईफ म्हणजे पुसणे. तर हा पर्याय इथं वाईफ येईल का खाली? मग सॉरी इट्स वाईफ टू समवन, ही पुसलेली आहे कोणाला तरी, नाही येऊ शकत. त्याच्यानंतर दुसरा पर्याय बघा, दुसरा पर्याय आहे लेंट आणि ब्रॉट. आता पहिला आहे लेंट. लेंट म्हणजे काय? देणे, उसनी देणे. आता लेंट या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे की मला तुम्ही काय द्या, ही डिक्शनरी द्या, उसनी द्या. लेंट म्हणजे उधारीवर उसनी घेणे. जसं आपण ग्रंथालयातलं पुस्तक घेतो म्हणजे कायमचं आपलं, आपण थोडंच मालक बनतो त्याचं, आपण उसनवारीवरच थोड्या कालावधीसाठी घेतलेलं असतं ते. आणि म्हणून लेंड हा शब्द इथं पहिला पर्याय बरोबर बसतो की मला उसनी ते डिक्शनरी द्या, उधारीवर द्या. बरोबर, पहिला पर्याय लेंड या ठिकाणी बरोबर आहे. इथं आता आणखी खात्री करा म्हणजे तुम्ही पुढे बघा. आता तिसरा पर्याय सेल आणि एक्सपेन्सिव्ह. सेल म्हणजे विकत घेणे. सेल इथं येऊ शकतो का? कॅन यू सेल मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी? तुम्ही मला ऑक्सफर्ड डिक्शनरी विकत घ्या द्या. हे ग्रंथालय म्हणजे पुस्तकं विकत नवे घेण्याचं ठिकाण नाही, हे फक्त थोड्या कालावधीसाठी वाचनासाठी पुस्तकांची देवाणघेवाण करण्याचं ठिकाण आहे. म्हणजे आपल्याला एक कळून चुकलं की पहिल्या रिकाम्या जागेत शब्द काय येतोय? लेंड शब्द येतो. लेंड म्हणजे थोड्या कालावधीसाठी उधारीवर उसनी ती घेणे, डिक्शनरी. पण आता काय समजून घ्यायचंय की लेंड हा शब्द पहिला येणारे या ठिकाणी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. बघा या ठिकाणी आपल्याला खाली दिसतील, या ठिकाणी लेंड 2 नंबरच्या पर्याय येते लेंड आणि ब्रॉट. 4 नंबरच्या पर्याय येते लेंड आणि इश्यू. मग आता आपल्याला दोन पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य निवडावा लागेल? त्याच्यासाठी आपल्याला 2 नंबरचा शब्द बघावा लागेल. याच्यातला 2 नंबरचा शब्द आहे ब्रॉट आणि याच्यातला 2 नंबरचा शब्द आहे इश्यू. मग आता हा दुसऱ्या रिकाम्या जागेत कोणता योग्य बसतो तो जरा विचार करूयात. मग इथं ब्रॉट, ब्रॉट शब्दाचा अर्थ काय आहे? ब्रॉट इज अ पास्ट फॉर्म ऑफ वर्ब ब्रिंग, है ना. ब्रिंग हे जे वर्ब आहे, ब्रिंग म्हणजे आणणे, आणि त्याचा पास्ट टेन्स भूतकाळी रूप काय आहे? ब्रॉट, आणले. मग आता इथं आणले शब्द जुळेल का मित्रांनो? जरा विचार करा. सॉरी इट्स ब्रॉट टू समवन, नाही, है ना, ही डिक्शनरी उपलब्ध नाही, ती कोणाला तरी आणलेली आहे, असा अर्थ होईल का? नाही. मग पुढे ह्या लेंडचा दुसरा जो पर्याय आहे त्याच्यातला शब्द बघा इश्यू. इश्यू करणे म्हणजे जारी करणे, एखाद्याला देणे, है ना. आणि म्हणून इथं इश्यू शब्द एकदम योग्य असा बसतो. इश्यू करणे, आपण म्हणतो ना अमुक अमुक व्यक्तीला ते इश्यू झालेलं आहे,
घर एखाद्या व्यक्तीला इश्यू झालेलं आहे, किंवा मग पुस्तक एखाद्या व्यक्तीला इश्यू केलेलं आहे. इश्यू करणे म्हणजे देणे, जारी करणे. मग इथं इश्यू शब्द बरोबर बसतो, लेंड आणि इश्यू. सो ऑप्शन नंबर 4 इज हिअर द करेक्ट आन्सर. लेंड आणि इश्यू असे दोन आपल्याला शोधायचे. आणि एक लक्षात घ्या, इथं लेंड डबल दिला म्हणजे त्याचा अर्थ कधी कधी असा होतो की वरचे दोन पर्याय चुकीचे असण्याची शक्यता जास्त निर्माण होते. विद्यार्थी मित्रांनो, लेन दोन ठिकाणी दिला, तो पहिल्या ठिकाणी आलाय ना, मग ह्या दोन पर्यायापैकीच असण्याची शक्यता जास्त असते. याच्यावर जास्त फोकस करायचा आणि बघायचंय. ठीक आहे, चला पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. या ठिकाणी पुढचा बघा, पुढचाही उदाहरण आपल्याला या ठिकाणी जे दिसतंय हे या ठिकाणी मार्च 2020 ची जी परीक्षा आहे, मार्च 2020च्या परीक्षेत विचारलेलं आहे. आपण जास्तीत जास्त उदाहरणं कशा हे प्रश्न परत रिपीट होतील असा अर्थ नाही याचा, कदाचित होतीलही, परंतु तुम्हाला प्रश्नांचा प्रकार कसा असू शकतो, प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याची कल्पना निश्चितपणे या मागच्या आलेल्या प्रश्नामधून निश्चित येईल. ठीक आहे, चला मग प्रश्न समजून घेऊया. कंप्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन. आता इथं काय खूप वरती सूचनेमध्ये माहिती दिलेली नाही. हा संवाद कोणाच्या मध्ये घडला, कुठे घडला, हे माहिती जास्त काही दिलेली नाही. फक्त सूचना काय केली आपल्याला की कंप्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन, योग्य अशा ऑप्शन निवडून हा अपूर्ण संवाद पूर्ण करा. अशा प्रकारचा संवाद येतो. खूप अवघड, काही अवघड नसतं. याच्यातून आपल्याला 1 मार्क निश्चित आपण मिळू शकतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, मार्च 2020 ला आलेला प्रश्न. चला सुरुवात करूया. आता हा डायलॉग कोणाच्या मधला आहे तुमच्या लक्षात आला असेल. इथं वरती दिलेलं आहे का, दिलेलं नाही, पण संवाद कोणाच्या मधला आहे हे समजलं असेल, कारण की ह्या इथं ज्या अलीकडचे नाव दिले ते आपण बघू शकतो. मीना आणि मदर, म्हणजे मीना नावाची एक मुलगी आणि मदर म्हणजे तिची आई, या दोघींच्या मधला हा संवाद आहे. आता हा कुठं घडलाय हा हे काय माहितीत दिलेलं नाही, पण संवाद वाचला, पूर्ण वाचून घ्यायचा अगोदर, वाचल्यानंतर आपल्याला निश्चित कळेल. बघा काय म्हणते मीना, आय एम गेटिंग डॅश, इट्स टू कोल्ड हिअर. आय एम गेटिंग डॅश, मी आता अशी होत आहे, पण कशी, आता तेच आपल्याला शोधायचंय. आय एम गेटिंग डॅश, मला असं होत आहे. इट्स टू कोल्ड हिअर, इथं काय आहे, इट्स टू कोल्ड हिअर, हा शब्द लक्षात घ्या, कोल्ड. इथं काय आहे, खूप थंडी आहे, इथं खूप थंड वातावरण आहे ना. आय एम गेटिंग डॅश, इट्स टू कोल्ड हिअर, इथं खूप थंडीचं वातावरण आहे, इथं खूप थंड वातावरण आहे आणि म्हणून मला असं होत आहे. आता थंडीने काय होत असतं, माणूस गारठून जातं. खूप थंडी असली का थंडी वाजते, आपल्याला गारठून जातं, आणि मग तशा अर्थाचा काहीतरी शब्द पर्याय तिथं आला असेल. त्याच्यानंतर आता हा हे संवाद मीनाने बोलल्यानंतर मदर काय म्हणते, मदर म्हणते डोंट वरी डिअर, हे मुली, प्रिय मुली आहे ना, आई काय म्हणते आपल्या मुलीला, डोंट वरी डिअर, काळजी करू नकोस. आय शाल ब्रिंग स्वेटर फॉर यू, मी तुझ्यासाठी स्वेटर आणते, थंडी वाजते ना, थंडीने त्रास होतोय, मग मी तुझ्यासाठी स्वेटर आणते. आता हे आपल्याला संवाद तर अर्थही कळलाय, पण रिकामी जागा काय असेल, थंडीमुळे या मुलीला काय झालंय, काय होतंय, तर बघा पुढं. आता तुम्हाला हे पर्याय वाचले की निश्चित कळेल. पर्यायांचा फक्त अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिला बघा, पहिला पर्याय काय आहे, बोर्ड. बोर्ड होणे म्हणजे काय, आपण आपल्या दैनंदिन वापरातला हा शब्द आहे, मी खूप बोर झालो आता, है ना. मग बोर होणे, थंडीने बोर होतंय का, बोर होणे, बोर कशाने होऊ शकतो, आपण कॉमन शब्द येतो. आणि एखाद्याला खूप थंडी वाजली कडकडून तर तो बोर होईल का, बोर तर होईल, पण त्याचा अर्थ वेगळा असेल ना. त्याच्यानंतर पुढं कन्फ्यूज, कन्फ्यूज म्हणजे गोंधळून जाणे, कन्फ्यूज होणे म्हणजे काय, गोंधळून जाणे. मग थंडी वाजायला लागल्यावर माणूस गोंधळून जाईल का, है ना. योग्य पर्याय काय विचार करा थोडक्यात. त्याच्यानंतर टायर्ड, टायर्ड म्हणजे थकून जाणे, काम केल्यानंतर थकतंय माणूस, थंडी वाजायला लागली ते असं व्यक्ती म्हणू शकेल का की मी टायर्ड झाले, मी थकले. मग थोडं पुढच्या पर्यायाकडे जा आणि विचार करा. चिल टू बोन, चिल टू बोन. आता याचा अर्थ बोन म्हणजे काय, बोन म्हणजे हाड, ठीक आहे, पण त्याचा इथं शब्दशः अर्थ लावायचा नाही. चिल्ड होणे, आपण एखादा म्हणतो फ्रीज मध्ये एखादी वस्तू ठेवली फ्रीजर मध्ये, कधी चिल्ड होते, एकदम अति थंड होते,
गारठून जाते. मग चिल टू बोन म्हणजे काय, अगदी गारठून जाणे. मग आता ही मुलगी तर थंडी आहे म्हणते, म्हणजेच ती थंडीने काय गेलेली आहे, गारठून गेलेली आहे ना. मग या 3 पर्याय तर आपल्याला बरोबर वाटत नाही आणि हा 4था पर्याय योग्य वाटतो, चिल टू बोन. आणि अगदी थंडीने मी गारठून गेलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक काळजी अशी घ्यायची, पर्याय आपण योग्य असा पर्याय निवडलेला रिकामी जागा आपण तिथं टाकली की थोडं संवाद पुन्हा एकदा वाचायचे. आय एम गेटिंग चिल टू बोन, इट्स टू कोल्ड हिअर, मी थंडीने गारठून गेलेली आहे, इथं खूपच थंडी आहे. आणि पुढे मग, डोंट वरी डिअर, काळजी करू नकोस मुली, मी तुझ्यासाठी स्वेटर आणते. अगदी योग्य जुळतंय ना, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. चला, पुढच्या वेळ कमी राहिला आपल्याला, होता होईल तेवढे आणखी 1-2 उदाहरणे जास्त घेण्याचा प्रयत्न करूया. थोडे हा, इकडे लक्ष द्या आता. तर पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. रीड द डायलॉग बिटवीन फादर अँड डॉटर. आता हे संवाद कोणाच्या मधले आहेत हे समजून घ्या. हे संवाद इथं खाली जे दिले आहेत ते फादर म्हणजे वडील आणि डॉटर मुलगी, वडील आणि मुलगी यांच्यामधले हे संवाद आहेत. पुढे बघा, रिगार्डिंग. रिगार्डिंग म्हणजे काय, च्या विषयाशी संबंधित, कशाशी संबंधित डायलॉग आहे ते पुढे दिलेलं आहे. रिगार्डिंग बाईंग अ स्मॉल हाऊस. बाय म्हणजे खरेदी करणे है ना, आणि स्मॉल हाऊस म्हणजे काय, छोटं घर. एक छोटं घर विकत घेण्यासंबंधित वडील आणि मुलगी यांच्यामधले हे संवाद. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, या 4 पर्यायापैकी योग्य असा पर्याय निवडा. खूप सोपं उदाहरण आहे, थोडं फास्ट घेऊया आपण. फादर, वडील काय म्हणतात बघा, स्मिता स्मिता आय शाल सेल दिस बिग हाऊस अँड आय शाल बाय अ स्मॉल हाऊस समवेअर. ते काय म्हणतात की आपलं जे मोठं हाऊस आहे सध्याचं बिग हाऊस, हे बिग हाऊस मी काय करतोय, विचार करतोय माझ्या डोक्यात, हे मोठा हाऊस, मोठं घर विकून टाकायचं आणि काय घ्यायचंय, छोटं घर घ्यायचं कुठंतरी आपल्याला एक, असं माझ्या डोक्यात विचार आहे. मग आता ही त्यांची मुलगी स्मिता काय म्हणते, डॅश डॅश माइंड फादर, आय शाल बी हॅपी इव्हन इन अ स्मॉल हाऊस. जरी छोटं घर असेल ना तर मी काय करील, मी तरी पण तिथं आनंदात तुमच्या सोबत राहील. पण आधी काय म्हणले असेल, डॅश डॅश माइंड फादर. मग चला आता पर्यायाकडे जाऊयात. पहिलं आहे प्लीज. प्लीज इथं टाकल्यानंतर योग्य वाटेल का, प्लीज माइंड फादर नाही है ना. त्याच्यानंतर डू माइंड फादर नाही. त्याच्यानंतर आय विल माइंड फादर नाही. तर नेव्हर माइंड फादर. नेव्हर म्हणजे काय, तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, माझी काही हरकत नाही. नेव्हर माइंड, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि मी छोट्या घरात ऍडजस्ट करेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचा या ठिकाणी हे एक्झाम्पल बघितलंय. आता एकच शेवटचं एक्झाम्पल घेऊयात आणि मग एक्झाम्पल झाल्यानंतर तुमच्या काही शंका असेल ते 1-2 मिनिटांमध्ये बघूयात. चला, इकडे लक्ष द्या. 2 पर्यायाचं उदाहरण आहे आपल्याला, ते घ्यायचंय. हा, चूज टू करेक्ट. हा, आता एक लक्षात घ्या, हे शेवटचं उदाहरण आहे, थोडं वेगळ्या प्रकारचं आहे म्हणून आपल्याला ते घ्यायचं होतं. चूज टू करेक्ट ऑप्शन. याच्यामध्येही आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 2 करेक्ट पर्याय निवडायचे. पण रिकाम्या जागा 2 आहेत का, आता त्याच्यामुळेच आपल्याला हे उदाहरण घ्यायचं होतं. पहिलं याच्या अगोदर आपण एक उदाहरण घेतलं होतं, त्याच्यामध्ये 2 पर्याय निवडायचे होते आणि रिकाम्या जागा ही 2 होत्या. पण याच्यामध्ये रिकामी जागा किती आहे, मिसिंग वर्ड्स एकच आहे, पण ते सारख्या अर्थाचे 2 शब्द, म्हणजे या 4 पर्यायापैकीच कुठले तरी 2 शब्द योग्य असे जुळणार आहेत. याच्यात एकाच पर्यायामध्ये, एकाच गटामध्ये 2 शब्द वेगवेगळे दिलेले नाहीत, तर या 4 पर्यायापैकी सारख्या अर्थाचे कुठले तरी 2 शब्द असणार आहे. चला सुरुवात करूया. चूज टू, हे समजून घेतलंय आपण. चूज टू करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द डायलॉग बिटवीन मदर अँड डॉटर. मदर म्हणजे आई आणि डॉटर म्हणजे मुलगी. ऍट रेल्वे स्टेशन. कुठला संवाद आहे हा, 2 गोष्टी कळल्या. हा संवाद आहे आईच्या आणि मुलीच्या मधला. कुठे आहे, ऍट रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनवरचा हा संवाद आहे. बघा मग आता मदर, मदर आणि खाली त्या मुलीचं नाव आहे मोनिका. मग मदर काय म्हणते, व्हेन डज द ट्रेन लिव्ह. ती आपल्या मुलीला म्हणते, व्हेन डज द ट्रेन लिव्ह, म्हणजे आपल्याला ज्या रेल्वेने जायचंय ही ट्रेन कधी लिव्ह होणार आहे, कधी सुटणार आहे, कधी निघणार आहे. मोनिका नावाची ती मुलगी म्हणते,
इट लिव्ज इन 10 मिनिट्स. ती कधी निघणार आहे ती बस? आता या ठिकाणी ती निघणार आहे 10 मिनिटांनी. आपल्याला 10 मिनिटं वेळ आपल्याकडं आहे. पुढे बघा, मदर काय म्हणते? मदर म्हणते डू आय हॅव टाइम टू डॅश डॅश न्यूजपेपर फ्रॉम द शॉप. मग 10 मिनिटं वेळ आहे ना, तर मग 10 मिनिटात मी करू शकते का? माझ्याकडे तेवढा टाइम आहे का? न्यूजपेपर फ्रॉम दी शॉप, वर्तमानपत्र शॉप मधून, दुकानातून. आता असं ती म्हणते. पुढे मोनिका काय म्हणते? आय डोंट थिंक सो. मला नाही वाटत शक्य होईल, असं होणार नाही, मला वाटत नाही. मग आता काय करायचं आपल्याला? पर्याय बघा, आणि 2 पर्याय. आता इथं 2 पर्याय निवडताना तुम्हाला जेव्हा डार्क करायचंय 4 पर्याय, तर जे 2 बरोबर आहेत तर त्या दोन्हीलाही डार्क करायचंय अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये. चला बघा मग. ब्रिंग. ब्रिंग म्हणजे काय? आणणे. ब्रिंग म्हणजे आणणे. त्याच्यानंतर थ्रो म्हणजे काय? फेकून देणे एखादी गोष्ट. त्याच्यानंतर ड्रॉप. ड्रॉप करणे म्हणजे एखाद्याला सोडणे किंवा ठेवणे. त्याच्यानंतर बाय. बाय म्हणजे काय? खरेदी करणे. मग आता आई म्हणत होती माझ्याकडे 10 मिनिटं वेळ आहे, मला न्यूजपेपर त्या दुकानातून घेऊन येण्यासाठी मला वेळ पुरेल का? मग घेऊन येणे किंवा विकत आणणे याच्यासाठी कोणते 2 पर्याय जुळतात जरा विचार करा. इट्स व्हेरी सिम्पल. हा तर असू शकत, सॉरी, थ्रो तर असू शकत नाही. थ्रो म्हणजे काय? फेकून देणे. पेपर आणायला जायचंय, फेकण्याचा प्रश्नच कुठे येतो? त्याच्यानंतर ड्रॉप. ड्रॉप म्हणजे सोडणे, ठेवणे, हाही येत नाही. मग 2 पर्याय आपल्याला योग्य असे काय दिसतात? ब्रिंग म्हणजे आणणे, पेपर आणायला जायचे, आणि बाय म्हणजे काय? खरेदी करणे, पेपर खरेदीत करायचा आहे ना. तर असे 2 पर्याय आपल्याला दिसत आहेत. तर अशा प्रकारचं उदाहरण आलं तर इथे 1 नंबर आणि 4 नंबरचे 2 पर्याय बरोबर आहे. म्हणून तिथले जे डार्क करायचे सर्कल आहेत ना, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये 1 नंबरचंही करायचं आणि 4 नंबरचंही करायचं. तर अशा प्रकारचे हे अनेक उदाहरणं आपण विद्यार्थी मित्रांनो या डायलॉग नावाच्या आपण या टॉपिक मध्ये बघितलेले आहेत. आता या टॉपिकशी संबंधित काही शंका तुम्हाला असेल तर तुम्ही विचारू शकता, पण तुम्ही याची प्रॅक्टिस घरी जास्तीत जास्त करणं आवश्यक आहे. ठीक आहे, 1-2 मिनिटं आपण वेळ देऊया. कोणाला काही शंका असेल तर विचारू. सर मी ऐकून नाही समजला. हॅलो, शेवटचं समजलं नाही. हॅलो तुम्ही बोला जरा व्यवस्थित. काय समज? हॅलो, शेवटचं समजलं नाही. एक जण शेवटचं ना. नाही समजलं. हॅलो, सर शेवट कमिंग सर शेवटचं समजलं नाही. हॅलो सर. सर शेवटचं नाही नाही हॅलो हॅलो सर. हॅलो, सर हा माईक बंद करा. एकच मिनिट. हॅलो, हा विद्यार्थी मित्रांनो, 1-2 मिनिटं शंकेचं निरसन करतो. ते जे उदाहरण होतं मे आय कम इन सर, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी इन आलेला आहे पुढं. मे आय कम इन सर, कमिंग ऑप्शन तिथं बरोबर येणार नाही. कमिंग चुकीचं आहे. मे आय कमिंग इन सर, पुढे इन आलेला आहे ऑलरेडी. मे आय कम इन सर. तर असं एक आहे. आणि दुसरं एक शेवटची शंका विचारली. हा एकच मिनिट शेवटचं विचारूया. शेवटचा कळला नाही म्हटले तर मदर आणि डॉटर यांच्यामधला हा संवाद आहे की रेल्वे स्टेशनवरचा संवाद आहे, आणि आपल्याला इथं काय करायचंय? 2 ऑप्शन निवडायचे. 1 मिनिटात परत रिपीट करूया आणि थांबूया. या ठिकाणी मदर आणि डॉटर, मुलगी आणि आई यांच्यामधला हा संवाद आहे. कुठला? रेल्वे स्टेशनवरचा. 2 पर्याय योग्य आपल्याला निवडायचे. मग बघा, पहिल्याच्यात व्हेन डज द ट्रेन लिव्ह. आई विचारते की मुलीला कधी जाणार आहे ट्रेन. त्याच्यानंतर मुलगी म्हणते इट लिव्हज इन 10 मिनिट्स. 10 मिनिटं वेळ आहे, आणखी 10 मिनिटानंतर रेल्वे निघणार आहे. मदर डू आय हॅव टाइम टू. माझ्याकडे एवढा वेळ आहे का? मी करू शकते का एवढ्या वेळात? डॅश डॅश न्यूजपेपर फ्रॉम दी शॉप. म्हणजे दुकानात जाऊन तिला न्यूजपेपर खरेदी करून यायचा आहे, आईला घेऊन यायचा आहे. तेवढा वेळ मला शक्य होईल का? मग मोनिका मुलगी म्हणते आय डोंट थिंक सो. मला असं वाटत नाही, शक्य होणार नाही. आणि मग 2 पर्याय. न्यूजपेपर खरेदी करण्यासाठी कोणते 2 शब्द वापरू शकतो आपण? खरेदी करणे किंवा आणणे. याच्यासाठी 2 पर्याय कोणते योग्य आहे? ब्रिंग म्हणजे आणणे, आणि बाय म्हणजे काय? खरेदी करणे. तर असे 2 पर्याय त्यासाठी योग्य आहेत. आता थ्रो म्हणजे फेकून देणे. आईला, त्या मोनिकाच्या आईला न्यूजपेपर फेकायला जायचं नव्हतं, आणायला जायचं होतं, म्हणून हे 2 पर्याय योग्य आहे. आणि ड्रॉप म्हणजे सोडणे, हाही पर्याय येऊ शकत नाही. अशा प्रकारचे हे 1 नंबर आणि 4 नंबर
हे 2 ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण क्रिएटिव्ह रायटिंग मधला डायलॉग हा टॉपिक अतिशय उदाहरणांसहित योग्य पद्धतीने बघितला. तुम्हीही चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी दिला. एकच तास या घटकासाठी उपलब्ध आहे. तर आजची तासिका संपली असं या ठिकाणी मी जाहीर करतो. थँक्यू.